की शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलतो दादा तिथं. कुठं? आमच्या मंदिरावर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे, जागरूक महादेव मंदिर चौफुलीवर. हं. मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो. तिथून आलो पालखीतून. मी म्हटलं आपण डोळे उघडे करा. दर्शनाला जाऊ म्हटलं. आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू. तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ती बनवून दिली त्यांना. मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं, इथलं आपण जत्रा वित्रातून जाऊन येऊ तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या. संध्याकाळी येऊ म्हटलं. मी संध्याकाळी गेलो मी तिथं. किती वाजता गेली? मी 9-9:30 वाजले असेल दादा मला तिकडून यात्रेतून यायला पालखीतून. ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपाशी. नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला. त्याने आतमध्ये जायची गरज नाही तुला, असं तसं बोलला ते मला. त्यानं पहिले सळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या, जिथे साबुदाणा ते बनवलं आम्ही तिथं. ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना. मग मला माहित लय भरपूर करतो, तुला दाखवतो मी काय येतं. तुला माहित नाही आम्ही कोण आहे. आमची तुला माहिती, तुला किती वेळेस तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का? तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो. मी सुदाम दौडचं आपलं सोनू सुदाम दौड आहे, ओळखत नाही का, नवाजचा भाऊ आहे म्हणे मी. मी काही बी करू शकतो. हे तुला माहिती का म्हणे, हे सगळे माझ्या अंडरमध्ये, सगळं मला मंदिर माझ्या अंडरमध्ये आहे. तू काही नाही करू शकत. म्हटलं मला दर्शन करू दे, देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा? नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही, बाया आहे आतमध्ये, बाया आहे. म्हणलं बायाला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं. मग ऐकलं दादा त्याने बळजबरी वडत नेलं पाहिजे तुला. मला वडत नेलं, मग ते ज्याने झटके मारत मारत नेलं मला. तर मला ते कुठंच समजलं नाही जातं की मला चटके देणार आहे का काय. त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे, गळ्याला रुमाल लावला, खाली पाडलं. मग ते काय मी हिमतीने बोलायची आता हिंमत होते. मग पण मी पहिले बी त्यांच्या पाईपलाईन मुळे तसं प्रकरण घडलं होतं ना. मी थोडं घाबरलोच होतो, त्याला घाबरलेच होतो. तेव्हा बी मला जेसीबी मध्ये खाली काढून टाकतो म्हणे, तुला तुम्ही केले दादागिरी का? मी दादागिरी करतो माझ्यावर? म्हणलं भाऊ मी दादागिरी करणार, मी गरीब. कोण तुम्हाला म्हटलं होतं की जेसीबी खाली काढतो? सोनू दौड. नवनाथ दौड बी होता तो. म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे मी. नवनाथ दौडनं तुम्हाला काय म्हटलं होतं त्यावेळेस? त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे, जेसीबी खाली पाहून घे म्हणे. मी त्या पाठीशी पुरापुरी उभा आहे म्हणे, टाकून दे म्हणे त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे. पण ते माझ्या छातीवर बसला. 2-3 बुक्के मारले मला पहिले, 1 महिना 1.5 महिना अगोदर. नाही, 1-1.5 महिना ज्यावेळेस तुम्हाला मारलं कोणी मारलं, कोण सोबत होते त्यावेळेस? त्यांनी मग ते मला समजले, त्याने गळ्याला लावल्यामुळे मला चक्कर सोन्यानं या दौडना मला कस तरी म्हणजे एकदम भास झाल्या, कस तरी झालं. खाली पाडलं, मग चटकी दिली. चटकी दिल्या म्हणजे थोडस हे झालं मला. मग उठलो, त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कर, तुला काही करता येत नाही म्हणे, तुला मी जीव मारू शकतो म्हणे. सोनू सुदाम दौड. मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर. तू काय टोकतो पैशावर, मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे. तू काय रे म्हणे, चिल्लर म्हणे, तू चिल्लर, तुझ्याकडे काय आहे म्हणे, तू पुरं एकूण टिकून बी माझी बरोबरी करू शकत नाही. म्हणलं हाव का भाऊ, तू मोठा आहे म्हणलं, असं तर बोललो. पण ते ऐकायची नाही. ते लोक घाबरून गेले त्याला. ते लोक बाजूबाजूला हानगुन झाले. ते गज म्हणायचे नको रे बाळा, तू मारवाल त्याला. ते म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती, त्याची मोडशी जिरवतो, त्याला मारूनच टाकतो. मी पाहून घेईन, मा भाऊ पाहून घेईन. नवनाथ दौड मा भाऊ आहे, मी त्याला याला बी पाहून घेईन. त्याच्यामध्ये नवनाथ दौड आहे ना, त्याचा पण हात आहे का मग त्याचा हात आहे म्हणून तर याची हिंमत बळ इतकं भरपूर आहे. ते नसताना याची कुठे हिंमत लागणार आहे? त्याचा हात आहे म्हणून तर जमत ते, मग कसं काय जमणार आहे त्याला? तुमच्यासोबत लोक उभा होते, तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही केला. केलता त्यांनी, पण ते ऐकत नव्हता. ह्यो आहे ना, ह्यो ऐकत नव्हता. ह्यो म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती. यानं मला पाडलं, पायावर लाता, पाठीवर लाता मारल्या पहिले. मग ती काढलं त्यांनी काढलं त्यांनी मारलं. मग खूप गंभीर धक्के दिले, खूप त्रास झाला मला. पण ते महादेवानं मला वाचवलं. त्या बिचाऱ्यानं मला इतकं बळ दिलं की खूप बळ दिलं. त्याच्याच भरवशावर मी त्याची सेवा करतो. मला त्याचं बळ त्यांनी फळ मला त्याने दिलं होतं.
काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहेत तुमच्या? माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे. मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं, नंतर पोलीस केस केलं होतं. माझ्या फोनवर खुद स्वतः फोन केला नवनाथ दौंडला, तुझे पोरं शिकवतो म्हणे 12ही लोक, तुला फुकट शिक्षण देतो, तुला काय लागलं होतं देतो 1-1.5 लाख रुपये. म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही, मी माझ्या घरचा गरीब आहे म्हटलं. तुम्ही म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते का? हो हो, तुला काय लागतं मी देतो म्हणे, तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे. तुम्हाला फोन करतोय का तो? हा, फोन केला त्यांनी मला तुम्हाला पैसे आम्ही दाखवतो का? हो हो, काय म्हणे? 1-1.5-2 लाख रुपये देतो म्हणे तुला, तू पोरं शिकवतो 12ही लोक, तू फक्त कंप्लेंट वापस घे. मी म्हणलं मी घेऊ शकत नाही. म्हणलं माझे बंधू माझ्या संघ आहे म्हटलं, माझ्या बंधूने मला खूप साथ दिला म्हटलं. माझे समाज बांधवांना मला खूप साथ दिला. 10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे, 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या. शाखा हडपसर, पिंपरी, बालाजीनगर, वाघोली.